भारतासारख्या कृषीप्रधान देशात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असे खात्रीचे बियाणे सहज उपलब्ध व्हावीत, तेही शेतकऱ्यांच्या सहभागातून, अशी ध्येय धोरणे रास्तच नव्हे का? ही बाब लक्षात घेऊन 28 एप्रिल 1976 रोजी महाराष्ट्र शासनाचा 49% सहभाग, 35% राष्ट्रीय बीज निगमचा सहभाग, 13% बीजोत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग आणि 3% कृषी विद्यापीठाच्या भागभांडवल सहभागातून कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा कणा असलेली, विदर्भाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या अकोला येथे उभी ठाकली महाबीज, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ही शासन अंगीकृत बियाणे व्यवसाय करणारी संस्था. इवलेसे रोप लाविये लेदारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. तब्बल 2,50,000 एकर कृषी क्षेत्रात 34,000पेक्षा जास्त बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या सहभागातून 11 लाख क्विंटल बियाण्याची निर्मिती झाली आणि पाहता पाहता 550 कोटीची उलाढाल करीत राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये असलेल्या 1400 अधिकृत महाबीज विक्रेत्यांनी ही विश्वासार्ह बियाणे शेतकऱ्यांच्या दारात पोहोचविली. इतकेच नव्हे तर राज्याबाहेर महाबीज बियाणे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालीत. विविध भागातून तंत्रज्ञान आयात करीत एकूण 52 पेक्षा जास्त पिकांचे आणि 181 वाणांचे उत्पादन आणि विपणन करण्याचा यशस्वी टप्पा महाबीजनं गाठला. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेले बियाणे म्हणजेच महाबीज बियाणे. होय, अशा या महाबीजच्या कार्यप्रणालीचा आढावा घेऊया. बीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत सर्वप्रथम ग्रामसभेत बीजोत्पादक शेतकऱ्याची निवड केली जाते. त्यानंतर त्यांना पायाभूत बियाण्याचे वाटप केले जाते. बीजोत्पादक शेतकऱ्यांना महाबीज आणि बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत अनुवांशिकरित्या शुद्ध बियाणे निर्मितीसाठी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते. कच्चे बियाणे तयार झाल्यानंतर त्याचा नमुना महाबीजच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जातो. याकरिता महाबीजकडे अकोला आणि परभणी येथे सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत. या चाचण्यामध्ये पात्र बियाणे पुढील प्रक्रियेकरिता महाबीज प्रक्रिया केंद्राकडे बीजोत्पादक शेतकऱ्यांमार्फत पोहोच केले जातात. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर कच्च्या बियाण्यांचे वजन करून अग्रिम शोधन बीजोत्पादकास केल्या जाते. बीज प्रक्रिया केंद्रावर प्रक्रियेकर्तेवेळी उपस्थित राहण्याकरिता बीजोत्पादकास पत्र तसेच SMS द्वारे सूचित करण्यात येते. बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी, बीजोत्पादक यांचे समक्ष प्रक्रिया केली जाते. यामध्ये निम्मस्तर साठा बीजोत्पादकास परत केला जातो आणि चांगले बियाणे गोडाऊनमध्ये योग्य पद्धतीने साठविले जाते. महाबीज बीजोत्पादनाचे फायदे. पायाभूत बियाण्याचा बीजोत्पादनासाठी उपयोग होत असल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ. बाजार भावापेक्षा 15 ते 25% अधिक दर बीजोत्पादक शेतकऱ्यास मिळतो. प्रक्रिया. शेतकऱ्यांना उच्चतम गुणवत्तेचे बियाणे रास्त दरामध्ये उपलब्ध व्हावे म्हणून अद्ययावत उच्च तंत्रज्ञान असलेली जर्मन, स्वीडन, डेन्मार्क, ऑस्ट्रिया इत्यादी देशांमधून आयात केलेली संयंत्रे असणाऱ्या एकूण 23 विविध बीज प्रक्रिया केंद्रांवर बीज प्रक्रिया करण्यात येते. यासोबतच बियाण्याची गुणवत्ता टिकून राहावी म्हणून महाबीजने 6,25,000 क्विंटल एवढी साठवणूक क्षमता असलेली आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून गोडाऊन बांधली आहेत. नुकतेच शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे रास्त भावात मिळावे म्हणून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाबीजद्वारे 3,60,000 क्विंटल क्षमतेची नवीन यंत्रसामुग्री बसविण्यात आली असून सर्व बीज प्रक्रिया केंद्रावरील जुन्या संयंत्राचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे, ज्यावर एकूण रुपये 1,920 लक्ष खर्च करण्यात आला आहे. गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा. बियाण्यांची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने महाबीजकडे अकोला आणि परभणी येथे सुसज्ज गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा आहेत. येथे बीज उत्पादन कार्यक्रमामधील कच्च्या बियाण्याच्या नमुन्याचे बीज परीक्षण आणि चाचण्या घेतल्या जातात, ज्यामध्ये आर्द्रता तपासणी, लो ग्रेड टक्केवारी, भौतिक शुद्धता, उगवण शक्ती, बियाण्यातील वाढीचा जोम, तपासणीसाठी क्षेत्रीय उगवण चाचणी, अनुवांशिक शुद्धता इत्यादी तपासण्या करण्यात येतात. याकरिता प्रयोगशाळेमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री, जर्मिनेशन चेंबर आणि इतर संयंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. विपणन. बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या मानकानुसार
पात्र झालेले बियाणे मुख्यालय स्तरावरून त्यांची मुव्हमेंट ऑर्डर संबंधित बीज प्रक्रिया केंद्रास दिल्या जाते. पेरणी हंगाम सुरू होण्यापूर्वी महाबीज बियाणे अधिकृत विक्रेत्यांच्या गोदामात साठवणूक आणि विक्रीकरिता पाठविण्यात येतात. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी: महाबीजचे सीलबंद केलेले बियाणेच खरेदी करावे. त्यांची वैध मुदत तपासून पहावी. बियाणे MRP दरानुसारच खरेदी करावे. पक्के बिल आणि बॅगवरील लेबल इत्यादी सांभाळून ठेवावे. बियाण्याची पेरणी होईपर्यंत योग्य ठिकाणी साठवणूक करावी. ओलसर जागी किंवा खताजवळ बियाणे ठेवू नये. विशेषतः सोयाबीन बियाणे हे नाजूक असल्यामुळे त्यांची काळजीपूर्वक हाताळणी करावी. महाबीज संपूर्ण राज्यात आपले 1400 अधिकृत महाबीज विक्रेते आणि त्यांच्या असंख्य उपविक्रेत्यांमार्फत ग्रामीण पातळीवर योग्य वेळी आणि रास्त दराने शेतकऱ्यांना महाबीज बियाणे उपलब्ध करून देत आहे. संशोधन विभाग: काळाची गरज लक्षात घेऊन महाबीजनं 1992-93 मध्ये संशोधन आणि विकास विभागाची स्थापना केली आणि आजतागायत विविध वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले आहेत. महाबीजचे संशोधनाचे कार्य अविरत सुरू आहे. विपणनाकरिता उपलब्ध महाबीजचे संशोधित वाण: संकरित ज्वारी, महाबीज 7, उत्तम प्रतीचा कडबा आणि टपोरा दाणा, भाकरीची चव उत्तम. संकरित बाजरी माणिक, मध्यम कालावधीचे वाण, टपोरे दाणे आणि भरपूर फुटवे. संकरित मका आधार, मध्यम कालावधीचे वाण, नारंगी पिवळे असे अर्ध खळीदार दाणे. संकरित देशी कपाशी, महाबीज 904. कापूस वेचणी सोपा, हेक्टरी 28 ते 30 क्विंटल उत्पादन. मूग उत्कर्षा, टपोरा आणि चकाकणारा दाणा, भरपूर उत्पादन क्षमता. संकरित भेंडी तर्जनी, भरपूर उत्पादन क्षमता, हिरवी आणि कोवळी भेंडी 18 ते 20 तोडे. संकरित वांगे जयंत, अंडाकृती हिरवा बिनकाटेरी वाण आणि भरपूर उत्पादन क्षमता. संकरित वांगे यशवंत लांबट, अंडाकृती जांभळ्या रंगाचे बिनकाटेरी फळ आणि भरपूर उत्पादन क्षमता. संकरित शिरी दोडका ऐश्वर्या, भरपूर उत्पादन क्षमता, एकसारखे सडपातळ लांबट हिरवी फळे. संकरित दुधी भोपळा ईश्वर, दंड गोलाकार, लांब आणि आकर्षक हिरवी फळे. संकरित चोपडा दोडका दिव्यांका, लांब सडसडीत आणि गर्द हिरवे फळ, तोडणी सोपे आणि भरपूर उत्पादन क्षमता. विपणनाकरिता पूर्व प्रसारित वाण: संकरित सूर्यफूल भास्कर, तेलाचे प्रमाण जास्त, भरपूर उत्पादन क्षमता. सुधारित तूर कल्याणी, लवकर येणारे वाण, भरपूर उत्पादन क्षमता. मूग उन्नती, लवकर येणारे वाण, कोपरगाव वाणापेक्षा 20% जास्त उत्पादन. उडीद विजय TAU 1 पेक्षा लवकर येणारे वाण. चवळी पार्वती, वेलवर्गीय, भरपूर उत्पादन क्षमता. पांढुरकी हिरवट शेंग, गवार गौरी, भरपूर उत्पादन क्षमता, हिरव्या शेंगा. चला आता बघूया ऊती संवर्धन प्रयोगशाळा. महाबीजच्या ऊती संवर्धन अर्थात टिश्यू कल्चर प्रयोगशाळेमध्ये केळी पिकाचे उत्तम गुणवत्तेचे रोपे मिळावे म्हणून संशोधन आणि निर्मिती केल्या जाते. अधिक उत्पादन घेण्यासाठी चांगले गुणधर्म असलेल्या निरोगी मातृवृक्षाची निवड केली जाते. सर्वोत्कृष्ट मातृवृक्षापासून अभिवृद्धी केल्याने लागवडीला एकसारखी, एकाच गुणधर्माची, दर्जेदार आणि उच्च प्रतीची रोगमुक्त रोपे मिळतात. एकाच वेळेस पिकाची काढणी होत असल्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. महाबीज ऊती संवर्धित केळी रोपांची वैशिष्ट्ये: रोपे एकसारख्या वयाची आणि सारख्या आकाराची असतात. रोपे कीड आणि रोगमुक्त असतात. रोपांच्या बुंध्याचा घेर किमान 6 ते 8 सेंटीमीटर असतो. रोपे 12 ते 15 इंच उंचीची आणि किमान 5 ते 6 पानांची असतात. रोपे लागवडीसाठी सक्षम कठोरता झालेली असतात. आता बघूया महाबीज ट्रायकोडर्मा विरिडी जैविक बुरशीनाशक उत्पादन प्रक्रिया. महाबीज ट्रायकोडर्मा बुरशीनाशक उत्पादनाकरिता तांत्रिक माहिती आणि मातृवाण बुरशी ही तामिळनाडू कृषी विद्यापीठ कोइंबतूर येथून प्राप्त करण्यात येते. इनॉक्युलेशन करिता मोलॅसेस आणि ईस्टचे 1 लिटर द्रावण तयार करून ऑटोक्लोव्ह मशीनद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येते आणि नंतर थंड झाल्यावर
त्यामध्ये उपरोक्त कार्यक्षम ट्रायकोडर्मा बुरशीचे मातृवाण सोडण्यात येते. पूर्ण वाढीनंतर सावलीत 8% ओलाव्यापर्यंत वाळविण्यात येते. उपरोक्त पावडर बारीक करून 1 किलो, अर्धा किलो, पाव किलो आणि 100 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये महाबीजचे विक्रेते आणि शासकीय योजनांमार्फत वितरित करण्यात येते. ट्रायकोडर्मा ही एक पर्यावरण सुरक्षित बुरशी असून सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. महाबीज ट्रायकोडर्मा विरिडी जैविक बुरशीनाशक वापरण्याचे फायदे. महाबीज ट्रायकोडर्मा उच्च प्रतीच्या मोलॅसेस पासून तयार करण्यात येते. महाबीज ट्रायकोडर्मा मध्येच फक्त उच्च प्रतीचे टॉल्कम पावडर वापरण्यात येते. महाबीज ट्रायकोडर्माचा CFU काउंट सर्वाधिक असल्यामुळे ही अधिक परिणामकारक आहे. महाबीज ट्रायकोडर्मा अत्याधुनिक प्रयोगशाळेत तयार केलेली असून वाजवी दरात उपलब्ध आहे. महाबीज रोपवाटिका पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महाबीजने शिवणी अकोला आणि तेलंगखेडी नागपूर या 2 ठिकाणी विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे, शोभिवंत झाडे रास्त दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. महाबीज रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात येणाऱ्या संकरित पपई तैवान 786 अर्थात रेड लेडी या वाणाच्या रोपाची वैशिष्ट्ये म्हणजे महाबीज तर्फे पुरविण्यात येणारी संकरित पपई तैवान 786 रेड लेडी या वाणाची रोपे 45 दिवसांची, 6 ते 8 इंच उंचीची, किमान 5 ते 6 पाने असलेली असतात. रोपे तयार करण्यासाठी महाबीज तर्फे वापरण्यात येणारी पिशवी ही आकाराने मोठी असल्यामुळे मुळांची वाढ अतिशय चांगली झालेली असते. त्यामुळे रोपे लागवडीनंतर लवकर स्थिरावतात. रिंग स्पॉट या व्हायरसला सहनशील अशी सक्षम रोपे महाबीज मार्फत पुरवठा करण्यात येतात. त्यामुळेच शेतकरी बंधू महाबीज संकरित पपई 786 रेड लेडीची मागणी फार मोठ्या प्रमाणात करतात. महाबीज बियाणे व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी सुद्धा जोपासत असते. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये महाबीजनं 1 कोटी रुपयांचा निधी माननीय मुख्यमंत्री निधी अंतर्गत महाराष्ट्र शासनास दिलेला आहे. महाबीजला आतापर्यंत आपल्या सहकार्यामुळे 16 वेळा राष्ट्रीय स्तरावरील उत्पादकता पारितोषिके प्राप्त झाली आहे. या यशामध्ये सर्व शेतकरी, महाबीज भागधारक, उत्पादक व महाबीजचे बियाणे वापरणाऱ्या देशातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. चला तर पाहूया महाबीज बीजोत्पादक शेतकरी आणि महाबीज विक्रेते यांचे मनोगत. 3 वर्षापासून मी महाबीज दिग्विजय हरभरा पेरत आहे आणि यावर्षी सुद्धा 5 एकर हरभरा दिग्विजय पेरलेला आहे आणि त्याचं उत्पन्न दरवर्षी मी 10 ते 12 क्विंटल घेतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना हे महाबीज दिग्विजय हरभरा पेराव आणि भरपूर उत्पन्न काढावं. मी महाबीजचं यावर्षी जॅकी 9218 पेरला आहे. याच्या अगोदरही तीन वर्षापासून ही व्हेरायटी पेरतो आणि पेरायचा एकच उद्देश की हिचं उत्पादन चांगलं आहे. एकरी जवळपास 12 क्विंटल मी हिचं ॲव्हरेज घेतलं आहे आणि मार्केटमध्ये हिला चांगले भाव आहेत. कारण काय जरा बाकीच्या व्हेरायटीपेक्षा हिचा जाड दाणा आहे आणि ते उत्पादन चांगलं असल्यामुळं दोन्ही बाबतीत याच्यात पैशाचाही फायदा आहे आणि उत्पन्नाचाही फायदा आहे. तर माझी अपेक्षा अशी शेतकऱ्यांनी हा वाण नेहमी महाबीजचा जॅकी 9218 पेरावा अशी माझी अपेक्षा आहे. मी 20 वर्षापासून गव्हाची शेती करतो. 2-4 वर्षापासून महाबीजची पूर्ण 1544 हा वाण निवडलेला आहे. हा वाण खाण्यासाठी चांगला आहे. याचा रंगसुद्धा पिवळा आहे आणि पोळी नरम येते. याचं उत्पादनसुद्धा एकरी 18 ते 20 क्विंटल मी दरवर्षी घेतो. तर यावर्षी मी बीजोत्पादन कार्यक्रमसुद्धा घेतलेला आहे. या बीजोत्पादन कार्यक्रमामुळे मला बाजारभाव जास्त मिळणार आहे. किमान मार्केटपेक्षा 15 ते 20% भाव जास्त मिळतो. त्यामुळे मला आर्थिक परिस्थिती यामुळे माझी सुधारलेली आहे आणि मी पूर्ण समाधानी आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा महाबीजचा बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा अशी माझी त्यांना विनंती राहील. मी माझ्या शेतात ह्यावर्षी 2 एकर कांदा बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. महाबीजनं
ह्यासाठी मला बियाणं पुरवलं. ॲग्रीफाऊंड लाईट ट्रेड ह्या जातीवंत वाणाचं बियाणं महाबीजनं आम्हाला यासाठी पुरवलं. ह्या बियाण्याच्या माध्यमातून महाबीजनं आम्हाला मोठ्या साईजचे कांदे पुरवले. योग्य आकाराचे ते कांदे असल्यामुळं यावर्षी मला ह्या माध्यमातून बीजोत्पादनाच्या माध्यमातून एकरी 4.5 क्विंटलपर्यंत उत्पादन होईल. आणि लागवडीसाठी एकरी 10 क्विंटल बियाणं आम्ही वापर इथं केलेला आहे. आणि ह्या उत्पादनातून मला 2 एकरामध्ये 9.5 क्विंटलचं उत्पादन मिळेल. आणि ह्या निरोगी बियाण्यामुळं कांद्याचे जे हे आलेले आहेत ते चांगले मजबूत आणि मोठे असल्यामुळे मला भरघोस उत्पादन होईल. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या ॲग्रीफाऊंड लाईट ट्रेड व्हेरायटीचं बीजोत्पादन कार्यक्रम महाबीजच्या माध्यमातून घ्यावा आणि भरघोस उत्पादन घ्यावं. गेल्या 6 वर्षापासून मी खात्रीशीर या जातीवंत बियाण्याचं उत्पादन घेत आहे. महाबीज टिश्यू कल्चरची ग्रेनाइन ती रोपे घेतलेली आहेत आणि याची वैशिष्ट्य अशी आहेत की टिश्यू कल्चरची रोपे असल्यामुळे वाढ एकसारखी होते आणि काढणी एकाच वेळेस होते. म्हणून ही कंदाच्या लागवडीपेक्षा फायद्याची आहे. आणि इतरही शेतकऱ्यांनी महाबीजमधून ग्रेनाइनची रोपे घ्यावे आणि स्वतः अनुभव घ्यावा. यावर्षी मी पपई तायवान 786 महाबीजकडून बियाणं रोप घेतलेलं आहे आणि 1-10ला लागवड केलेली आहे आणि 8x8चं अंतर ठेवलेलं आहे. एका एकरात साधारण 700 प्लॅन्ट बसतात आणि साधारण याच्यापासून मला एका झाडापासून कमीत कमी 1 क्विंटल उत्पन्न यायची शाश्वती आहे. आणि त्याच्यात मी मिश्र पीक म्हणून कांदा लावलेला आहे, खाण्याचा कांदा. तो 1-10ला जेव्हा ती पपईची लागवड केली त्याच्यासोबतच याची लागवड रोप तयार होतं आणि आता काढणीला आला आहे कांदा. आणि कांद्याचा पिवळ पपईला चांगला लागतो. त्याच्यामुळे आता 7 वर्षापासून माझा तो अनुभव आहे आणि माझ्या पपईच्या झाडावर व्हायरस आजपर्यंत आला बी नाही. आणि सरासरी भाव साधारण 600 ते 700 रुपये मला मिळतात आणि 3 ते 4 लाख रुपये एकरी उत्पन्न हमखास मिळते. म्हणून हे प्रत्येक शेतकऱ्यानं करायला काही हरकत नाही. महाबीजचं जे रोप आहे हे खात्रीचं भेटते, पिशवी मोठी असते त्याची, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ चांगली होते आणि उत्पन्न चांगलं भेटते. आम्ही इथे स्वाती सीड्स या दुकानामध्ये महाबीजचे काम 1995 पासून करतो आणि महाबीजचे बियाणे हे विश्वासाचे असल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये याची मागणी एकदम सगळ्यात उत्तम प्रकारची मागणी असते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिसाद याला एकदम सर्वोत्तम आहे. मी महाबीजचा मागील 22 वर्षापासून डीलर आहे, विक्रेता आहे. महाबीजचं बियाणं हे चांगल्या प्रतीचं बियाणं असते आणि त्याचे रेटही खूप स्वस्त असतात. कास्तकारांचा त्याच्यावर विश्वास आहे आणि महाबीजच्या बियाण्याला चांगल्या प्रमाणात मागणी आहे. लोकांचा महाबीजच्या बियाण्यावर खूप चांगला विश्वास आहे.